स्वयंपाक आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण गाजराची कोशिंबीर कशी बनवायची हे बघणार आहोत आणि हे बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग बघूया गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती। गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे गाजर किसून घेतलेले आहेत। याबरोबरच आपल्याला इथे ओला नारळ लागणार आहे, अर्धा लिंबू, किंचितशी कोथिंबीर, अर्धा चमचा साखर, फोडणीसाठी जिरे, राई आणि मी इथे एक छोटीशी मिरचीही घेतलेली आहे चवीसाठी। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला 1 चमचा तूप लागणार आहे। सर्वप्रथम आपण यामध्ये अर्धा चमचा साखर घालूया। याबरोबरच मी यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालते। आपण मिठाचं प्रमाण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। हे सर्व आपण एकत्र मिक्स करूया। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। इथे या पॅन मध्ये मी 1 चमचा तूप गरम करायला ठेवला आहे। तूप आपल्याला छान असं गरम करायचं आहे, कारण ही फोडणी आपली एकदम कडकडीत बसायला हवी। यामध्ये मी लगेच 2 चमचे राई घालते, जिरे घालून घेते। गॅस मी आता बंद करते आणि यामध्ये मी ही मिरचीही घालणार आहे। ही मस्त अशी कडकडीत फोडणी आपण गाजरावर घालून घेऊ। फोडणी एकसारखी मी मिक्स केलेली आहे। यामध्ये आता मी आवडीनुसारच म्हणेन हा ओला नारळ घालते। हाही आपल्याला मिक्स करायचा। आपल्याला ओला नारळ आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर या ठिकाणी आपण अरद बोबडं असं दाण्याचं कूटही घालू शकता। यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि बरोबरच हा जो अर्धा लिंबू आहे हाही मी यामध्ये पिळून घेते। पुन्हा हे सर्व मिश्रण आपण मिक्स करूया। आंबट गोड किंचितशी तुरट अशी ही गाजराची कोशिंबीर आपली खाण्यासाठी तयार आहे। टेस्टी आणि हेल्दी अशी ही गाजराची कोशिंबीरीची रेसिपी आपण आपल्या घरी नक्की करून बघा आणि आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली ह्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका। आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही आहे तर लगेच करून घ्या, म्हणजे अशाच मी बनवत असलेल्या सर्व हेल्दी टेस्टी रेसिपीज आपल्यापर्यंत व्यवस्थित अशा पोहोचत राहतील। थँक यू।